कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत ऍक्शन मोडवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांची चौकशी, अधीक्षक कार्यालयामध्ये बोलावून तंबी, गुन्हा घडल्यास एमपीडीए हद्दपारी तसंच मकोका अंतर्गत कारवाईचा इशारा। महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार याद्यांमध्ये अनियमितता आढळल्याचा आरोप करत राहुल गांधींचा हल्लाबोल। 2024 लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा सवाल। तर वाढलेलं मतदान भाजपला झाल्याचा दावा। निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी देत नाही, राहुल गांधींचा आरोप। लोकसभा विधानसभेतील मतदार यादी फोटोसह देण्याची मागणी। ईव्हीएम वरील आरोपांना निवडणूक आयोगानं आधीच उत्तरं दिली आहेत। आता विरोधकांकडून नवीन नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न। राहुल गांधींच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। दिल्लीमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव होणार असल्यामुळे राहुल गांधींकडून कव्हर फायरिंग सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच खासदारांकडून स्पष्ट, सत्ताधाऱ्यांमध्ये वाद सुरू असल्यामुळेच आमच्याबाबत अफवा पसरवत आहेत असा आरोप। ठाकरेंच्या पक्षातील अनेक नेते आमच्या संपर्कात, टप्प्याटप्प्याने शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होईल, मंत्री उदय सामंत यांचा दावा। भाजपनं विधानसभेत आपली ताकद दाखवली आहे, एकमत न झाल्यास भाजप स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढणार, मंत्री अतुल सावेंचं सूचक विधान। रायगडच्या पालकमंत्रीपदी वर्णी न लागल्यामुळे भरत गोगावले नाराज असल्याची पक्षामध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी गोगावलेंच्या नावासाठी आग्रही। अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक, वैजनाथ बांगरसह एका अल्पवयीन आरोपीच्या कर्नाटकातून पोलिसांनी मुसक्या आवळल्या। वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतो असं विचारत केली होती मारहाण। धनंजय मुंडेंच्या गँगमध्ये वाल्मिक सारखे अनेक लोक। कलेक्टर केबिनमध्ये मला वाल्मिक कराडकडून पती आणि पोलिसांसमोरच बेदम मारहाण केली होती, करुणा मुंडेंचा आरोप। ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची लढाई सुरूच राहणार। पक्ष चिन्हाबाबत कोर्टाने अंतिम निर्णय देण्याबाबत दोन्ही पक्ष मागणी करणार, सूत्रांची माहिती। सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात यावी। सोयाबीन खरेदीबाबत राज्याचा केंद्राला प्रस्ताव, पणन विभागाची केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी। आरबीआयचं पतधोरण जाहीर, 25 बेसिस पॉइंट्सना रेपो रेटच्या दरामध्ये कपात, कर्जाचा हप्ता कमी होणार, कर्जदारांना दिलासा। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।